नमस्कार, मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण ती कोण होती ही गोष्ट ऐकतोय. पहिला भाग सांगून झालेला आहे. आता मी दुसरा भाग सांगते, की ज्ञानेश्वरचे वडील त्याच्या रूममध्ये जातात. त्याचा पुढचा भाग. ती कोण होती? दारावर टकटक करून त्यांनी विचारलं, "ज्ञाना झोपला का?" आतूनच ज्ञाना म्हणाला, "ये ना डॅड." सतीश काका आत गेले. त्यांनी बघितलं ज्ञानेश्वर अंधारात बाल्कनीत बसला होता. ज्ञानेश्वर म्हणाला, "मला माहीत होतं, तू कॉफी घेऊन नक्की येशील. ये बस." सतीश काका त्याच्या समोरच्या टेबलावर बसले. दोघं जण न बोलता कॉफीचे घोट घेत होते. शांततेचा भंग करत सतीश काका म्हणाले, "ज्ञाना, पुढे काय करायचं ठरवलेस?" ज्ञानेश्वर म्हणाला, "डॅड, मला इंजिनियर व्हायचं आहे. ह्या मार्कावर पण मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, पण चांगलं कॉलेज नाही मिळणार. मी ठरवलं आहे, परीक्षा परत द्यायची." सतीश काका म्हणाले, "काही हरकत नाही. दे परत परीक्षा. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला." ज्ञानेश्वर म्हणाला, "सॉरी डॅड, मी तुझे पैसे फुकट घालवले." सतीश काका म्हणाले, "अरे काही हरकत नाही. पण तू फर्स्ट क्लास मिळवणारा मुलगा. मग असं झालं कसं? आपण तुझे पेपर रीचेकिंगला पाठवायचे का? काय वाटतं तुला?" ज्ञानेश्वर म्हणाला, "नाही डॅडी, चूक माझी आहे. मी अभ्यास केला नाही. वाहावत गेलो. आय एम सॉरी. पण मी ठरवलं, मी परीक्षेला एक्सटर्नल बसणार आहे. म्हणजे मी छोटी सर्व्हिस पण करेल." सतीश काका म्हणाले, "हे काय बोलतोस? तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. सर्व्हिसच्या भानगडीत पडायचे नाही." ज्ञानेश्वर म्हणाला, "नाही डॅड, मी तर सर्व्हिस करणारच आहे. चूक माझीच आहे." सतीश काकांना माहीत होतं, एकदा का हा ज्ञानेश्वरने डोक्यात एखादी गोष्ट घेतली, की तो कोणाच्या बापालाही ऐकत नाही. ते गप्प बसले. "ज्ञाना, तू जॉब करायचा म्हणतोस खरा, पण घरात महाभारत घडेल याची कल्पना आहे का?" ज्ञानेश्वर म्हणाला, "हां विठ्ठल, माहीत आहे. पण याचा विचार कर, पुढे तुला सलूनमध्ये जावं लागणार नाही, बिन पाण्याने होईल." सतीश काका म्हणाले, "नीलासमोर मला जावं लागणार आहे. तुला मस्करी सुचतीये? तुम्ही मायलेकांनी ठरवलेलं दिसतंय. माझ्या डोक्यावर केस ठेवायचे नाही." सतीश काका म्हणाले, "ज्ञाना, मला सांग, मग तू म्हणाला माझी चूक होती. कसली चूक? का अभ्यास केला नाही? मला सांगण्यासारखं असेल तर सांग, नसेल तर नको सांगू." ज्ञानेश्वर म्हणाला, "काही तसं सांगण्यासारखं नाही. मी रोज नाक्यावर जात होतो. त्याच वेळेस एक मुलगी पण तेथून जात असे. मला ती आवडायची. मी तिला रोज बघण्यासाठी नाक्यावर उभा राहत असे. पण ती 6-7 महिने झाली दिसलीच नाही. मी रोज तिची तासंतास वाट बघत बसत असे. पण ती आलीच नाही. म्हणून मी अस्वस्थ झालो. माझे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याचा हा परिणाम आज दिसला." सतीश काका म्हणाले, "त्या मुलीचे नाव काय?" ज्ञानेश्वर म्हणाला, "माहीत नाही डॅडी. मी कधी तिच्याशी बोललो नाही. ती कुठे राहते तेही मला माहीत नाही. ती त्या रस्त्याने कशासाठी जात होती हेही मला माहीत नाही. पण मित्र म्हणायचे ती तुझ्यासाठी येते. पण ते सर्व संपलं. आता मी फक्त अभ्यासच करायचा ठरवलं. माझ्यासाठी तो विषय संपला." एक दिवस रात्री डायनिंग टेबलावर तिघही जेवत होते. ज्ञानेश्वराने सांगितलं, "मला जॉब मिळाला आडगावमध्ये. शाळेची सर्व व्यवस्था बघायची."
नीलांबरीला हे सर्व अनपेक्षित होतं. ती बावचळून गेली. तिचा हातातला घास हातातच राहिला व तोंडातला घास तोंडातच राहिला. ती म्हणाली, "म्हणजे तू आता काय जॉब करणार का?" ज्ञानेश्वर म्हणाला, "हो मम्मी." नीलांबरी म्हणाली, "तू तुला जॉब करायचंय काय कारण? आणि कॉलेजचं काय? एकदा काय कमी मार्क पडले, तर काय सर्व वाऱ्यावर सोडून द्यायचे का? ज्ञाना, मी तुला सांगून ठेवते. तू कुठेही जायचे नाही. गावाचं नावच कसं आहे? आडगाव. म्हणजे बाजूला पडलेलं आडगाव." ज्ञानेश्वर म्हणाला, "अगं मम्मी, किती बोलती? तुझे तोंड जर मातीचं असतं, तर फुटले असते." नीलांबरी म्हणाली, "ए ज्ञाना, तू तुझ्या आजीसारखा बोलू नकोस हं." सतीश काकांकडे बघून नीलांबरी म्हणाली, "अहो तुम्ही तरी काही सांगा. ज्ञानाला का बाप-लेकांची युती जमली?" सतीश काका दोघांच्या मध्ये न पडता शांतपणाने जेवत होते. ते बघून नीलांबरी अजूनच खवळली. ती म्हणाली, "तुम्ही एवढे शांत राहूच कसे शकता?" सतीश काका तिच्याकडे बघून म्हणाले, किती बोलतीस? शांत हो. याच्या आधी तुला असं कधी बघितलं नव्हतं. किती पॅनिक होतीये. तो काही सातासमुद्रापलीकडे नाही चाललेला. 2-3 तासाचा तर रस्ता 2-3 तासाचा तर रस्ता." सतीश काका पुढे म्हणाले, "ज्ञानाने या गोष्टीची मला कल्पना दिली होती. त्याने एखादी गोष्ट ठरवली, की ती तो पूर्ण करतोच. करू दे त्याला, जे काही करायचं असेल ते. नाही जमलं, तर आपण आहोतच. शांत हो." ज्ञानेश्वर म्हणाले, "मम्मा, मी कॉलेज करणार तर आहेच. फक्त परीक्षा बाहेरून देणार. तू काळजी नको करू. तुला वाटतं ना, मी खूप शिकावं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन." नीलांबरी म्हणाली, "अरे पण तुला नोकरी करायची काय गरज? इंजिनियर हो, मग जा. जिथे जायचं तिथे." ज्ञानेश्वर म्हणाला, "नाही मॉम, मी ठरवलं आहे. मी जॉब करणार." ज्ञानेश्वरने हात धुतला व आपल्या रूमकडे निघून गेला. नीलांबरी सतीश काकांना म्हणाली, "अहो तुम्ही गप्प का? त्याला अडवा." सतीश काका म्हणाले, "हे बघ नीलू, त्याला कमी मार्क पडले म्हणून तो डिस्टर्ब आहे. त्याला जाऊ दे. तो ऐकणार नाही. आणि किती दिवस त्याला तुझ्या पदराने बांधून ठेवणार? त्याला जगाचा अनुभव घेऊ दे. आणि त्याला तिथे बरं नाही वाटलं, तर परत येईल. एवढी काळजी नको करू. त्याने मला आधीच सांगितले होते, तो नोकरी करणार आहे." आणि तुम्ही हो म्हणाले? नीलांबरीने रागाने सतीश काकांकडे बघितले. सतीश काका म्हणाले, "मी का हो म्हणू? मीही त्याला विरोध केला, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता." ज्ञानेश्वर आडगावला आला बाईकवर. आल्यावर लगेचच तो शाळेत गेला. तिथे प्रिन्सिपल सरांची भेट घेतली. शाळा 12वी पर्यंत होती. प्रिन्सिपल सरांनी ज्ञानेश्वरचं स्वागत छान केलं. ते म्हातारेच होते. प्रेमळ पण होते. त्यांनी ज्ञानेश्वरला सर्व शाळा दाखवली. सर्वांची ओळख करून दिली आणि त्याला ते सावकाराच्या घरी घेऊन गेले. ती शाळा सावकाराची होती. सावकार हे आडगावचे सावकार होते. त्यांना सर्वजण सावकारच म्हणायचे. गर्भ श्रीमंत माणूस, मोठी हवेली, 500-600 नोकर, माणसं, शेतातले माणसं वेगळीच. सर्व गाव सावकाराला घाबरून असे. ज्ञानेश्वर सावकाराच्या वाड्यावर गेला, तेव्हा त्याला त्याच्या वैभवाचं दर्शन झाले. सावकार साधारण 60तले, अतिशय भेदक नजर. 7 ते 8 बॉडीगार्ड त्यांच्या अवतीभोवती. ज्ञानेश्वरने त्यांना नमस्कार केला. सावकारांनी त्याला बसायला सांगितले आणि ते स्वतः भारतीय बैठकीवर लोडाला टेकून बसले. सावकारांनी ज्ञानेश्वरची चौकशी केली. "कसा झाला प्रवास? कुठे राहणार?" सावकारांनी विचारले. "तुमच्या अर्जात लिहिले आहे,
तुम्ही शिकत आहात, मग नोकरी का? काही अडचण असेल तर मी तुमचं शिक्षण पुरं करेन. ज्ञानेश्वर म्हणाला, नाही, माझे वडील कंपनीचे डायरेक्टर आहे, पण मला कमी मार्क पडले म्हणून मी परीक्षा परत देतो. ते बाहेरूनच परीक्षा देतोय. साइड बाय साइड सर्व्हिस करतो. बाकी पैशासाठी नाही करत. ज्ञानेश्वर मनाशी विचार करू लागला. सावकार वरून काटेरी वाटत असले तरी ते आतून गोड मधुर गरे आहे. म्हणजे सावकार फणसासारखे आहे. सर्व बोलून झाल्यावर ज्ञानेश्वर जाण्यासाठी उठला. तेव्हा सावकारांनी ज्ञानेश्वरच्या हातात एक चावी दिली आणि सांगितले, वरची खोली रिकामीच आहे. तिथे तू राहा. त्या रूमला बाहेरूनच जिना आहे. म्हणजे तुझी कुठलीही गैरसोय होणार नाही. रात्रभर तो अभ्यास केला, दिवे चालू ठेवले तरी चालेल. ज्ञानेश्वरच्या मनात आलं, सावकारांना शिक्षणाबद्दल आदर आहे. सावकारानं त्याचा त्यां सावकारांबद्दल त्याचा आदर वाटायला लागला. ज्ञानेश्वर सावकारांना म्हणाला, सावकार, मी माझी राहण्याची सोय गावात करीन. तुम्ही त्रास करून घेऊ नका. सावकारांनी ज्ञानेश्वरला खूपच आग्रह केला, म्हणून त्याने तिथं राहायचं ठरवलं. इथे मी दुसरा भाग संपवते आहे. तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.